गोपीनाथ कविलकर, अलंकार सुर्वे, वनिता गुजर, नम्रता जोशी, प्रदीप पाटील, प्रकाश रेडेकर। गणित किसबिले 2 नंबर। सोनाली दागरे 4 वर पंच। क्रीडांगण क्रमांक 2 सामनाधिकारी लक्ष द्या। त्रिभुवननाथ दुबे आपलं काय काम आहे इकडे? तुम्ही इकडे या, दुबे इकडे या। नंदा बांदल, संदीप पाटील, गोपीनाथ कविलकर, अलंकार सुर्वे, वनिता गुजर, नम्रता जोशी, प्रणित किसबिले आणि प्रकाश रेडेकर 2 वर आहात। तुम्ही आपण क्रीडांगण क्रमांक 5 वर आहात। गुणलेखक जरा ऐका प्लीज। त्रिभुवननाथ दुबे अशोक सावंत आपण पुढे आहात। दीपक मोरे क्रमांक 4 वर चला त्या ठिकाणी। सॉरी दिलीप मोरे। ओंकार असाल पाटे ठाणे महानगरपालिका ठाणे विरुद्ध रचना स्पोर्ट क्लब नाशिक। आपणास पहिला पुकार रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर, ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण आपणासही पहिला पुकार। या 4 महिला गटाच्या संघांना पहिला पुकार दिलेला आहे। आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवावेत। ठाणे महानगरपालिका ठाणे, रचना स्पोर्ट क्लब नाशिक
रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर, ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण, आपणास पहिला पुकार आहे. ज्यांनी सहभाग प्रमाणपत्र अद्यापही नेलेले नाहीये त्यांची नावे पुकारतोय, जरा लक्ष द्या. आकाश स्पोर्ट्स क्लब, रुबी कन्स्ट्रक्शन आपली प्रमाणपत्र घेऊन द्या. आकाश स्पोर्ट्स क्लब, रुबी कन्स्ट्रक्शन, श्री स्वामी समर्थ, LIC मुंबई, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी, जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ कुडाळ, ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, PD हिंदुजा, भारत पेट्रोलियम, ओम ज्ञानदीप मंडळ प्रभादेवी, माझगाव डॉग स्पोर्ट्स क्लब, RBSC मुंबई, मावळी मित्र मंडळ ठाणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यू इंडिया ॲश्युरन्स मुंबई, MSRTC छत्रपती संभाजीनगर, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कणकवली कंझ्युमर सोसायटी कणकवली, सापळे ऑटो सर्व्हिसेस कणकवली, कोपरा रिसर्च लॅबोरेटरी महाड, कूपर कॉर्पोरेशन सातारा, PVM तळवागडे अलिबाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर, भोगावती सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, महानिर्मिती एकलरे, राज्य परिवहन महामंडळ नाशिक, स्वाद बेकर्स आणि JSW शाळा. तेजस्विनी स्पोर्ट्स क्लब प्रमाणपत्र तयार आहे. फर्स्ट टाइम आउट ठाणे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांच्या माहितीसाठी उद्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचे सामने आहेत त्या सर्व संघांनी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. उद्या सकाळचं सत्र ठीक 7:30 वाजता सुरू होणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सामनाधिकारी आपण सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळचं सत्र 7:30 वाजता सुरू होईल.
ऐका उपस्थितांच्या माहितीसाठी उद्या सकाळी पुरुष ग्रामीण हे सत्र ठीक 8 वाजता चालू होईल याची आपण नोंद घ्या। तसेच जे साखळी सामने या ठिकाणी महिला गटांचे चालू आहेत त्यांचे उर्वरित सामने उद्या सकाळच्या सत्रात होणार आहे याची सर्व साखळी पद्धतीत पात्र महिला संघांनी नोंद घ्यायची आहे। सेवालाल संघम मंजुला पवार जरा माईकशी संपर्क साधा। मंजुला पवार उद्या सकाळी 8 वाजताच्या सत्रात खेळवले जाणारे सामने महिला गट साखळी पद्धत आरबीएससी क्लब मुंबई शहर विरुद्ध शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर, अमरिंद मंडळ मुंबई शहर विरुद्ध श्री स्वामी समर्थ महिला क्रीडा मंडळ मुंबई शहर, शिवशक्ती स्पोर्ट क्लब धुळे विरुद्ध अग्निशमन कला क्रीडा मंच मुंबई शहर, वेस्टर्न रेल्वे मुंबई शहर विरुद्ध जय अंबे क्रीडा मंडळ मुंबई शहर, ठाणे महानगरपालिका ठाणे रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर, रचना स्पोर्ट क्लब नाशिक ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण, अनिकेत स्पोर्ट क्लब खेड, शिवशक्ती स्पोर्ट क्लब धुळे, स्वराज्य स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर श्री स्वामी समर्थ महिला क्रीडा मंडळ मुंबई शहर, ठाणे महानगरपालिका ठाणे ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण, श्रीदेवी यक्षिणी कला क्रीडा सेवा संघ कुडाळ, अग्निशमन कला क्रीडा मंच मुंबई शहर, मोरिया इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव, जय अंबे क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, रचना स्पोर्ट क्लब नाशिक आणि रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर असे सामने उद्या सकाळच्या सत्रात ठीक 8 वाजता चालू केले जाणार आहेत। सर्व महिला संघांना विनंती आहे आपण उद्या सकाळी 8 वाजता क्रीडा नगरीत उपस्थित व्हावे। नम्रता जगताप,
असू द्या उद्या बघू. महिला गट शहर आणि ग्रामीण ही जी साखळी पद्धतीची स्पर्धा आता सुरू झालेली आहे. साखळी पद्धतीचे एकूण 18 सामने होणार आहेत. याची आपण नोंद घ्या. 5 गट आहेत. अ ब क ड. अ ब क ड या प्रत्येक गटात 3-3 संघ आहेत आणि ही गटात 4 संघ आहेत. एकूण 18 सामने होणार आहेत. त्यापैकी 6 सामने आज खेळवले जाणार आहेत आणि उर्वरित सर्व सामने उद्या सकाळी 8च्या सत्रात खेळवले जाणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्या. सर्व महिला संघ जे बाद फेरीत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सर्व महिला संघांना विनंती आहे, आपण उद्या सकाळी या ठिकाणी 8 वाजता उपस्थित राहायचं आहे गणवेशासहित. उद्या सकाळचं सत्र ठीक 8 वाजता सुरू होईल, याची नोंद घ्या. उद्या दुपारच्या सत्रात ठीक 4 वाजता शहरी पुरुष बाद फेरीचे सामने सुरू होणार आहेत, याची नोंद घ्या. उद्या दुपारच्या सत्रात ठीक 4 वाजता शहरी पुरुष बाद फेरीचे सामने सुरू होणार आहेत, याची सर्व शहरी पुरुष सहभागी संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच ग्रामीण पुरुष उद्या सकाळचं सत्र ठीक 8 वाजता सुरू होईल, याची नोंद घ्या. आणि ज्या महिला गट या ठिकाणी महिला गटांची लीग सुरू झालेली आहे, साखळी पद्धतीचे सामने सुरू झालेले आहेत. एकूण 18 सामने आहेत, त्यापैकी फक्त 6 सामने आज खेळवले जातील आणि 4 सामने चालू आहेत, अजून 2 सामने खेळवले जातील. उर्वरित 12 सामने उद्या सकाळी 8च्या सत्रात खेळवले जातील. याचे सर्व सहभागी महिला संघ, सर्व साखळी पद्धतीत पात्र महिला संघ यांनी नोंद घ्यायची आहे.
ज्यांनी अद्याप प्रमाणपत्र नेले नाहीये त्यांनी आपले प्रमाणपत्र सहभाग प्रमाणपत्र घेऊन जावीत। LIC मुंबई, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी, जय महाराष्ट्र कला क्रीडा कुडा, ब्रिंक्स इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, PD हिंदुजा, भारत पेट्रोलियम, ओम ज्ञानदीप मंडळ, प्रभादेवी, माझगाव डॉग स्पोर्ट्स क्लब, मावळी मित्र मंडळ, मुंबई पोर्टर्स, न्यू इंडिया ॲश्युरन्स, MSRTC संभाजीनगर, शेतकरी सहकारी खरेदी कणकवली, कणकवली कंझ्युमर्स कणकवली, सापळे ऑटो कणकवली, पोखरण रिसर्च महाड, कूपर कॉर्पोरेशन सातारा, प्रीमियम ताडवागळे अलिबाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन चंद्रपूर, भोगावती सहकारी शाहूनगर, कोल्हापूर महानिर्मिती नाशिक, महाराष्ट्र राज्य परिवहन नाशिक, स्वाद बेकर्स आणि JW शाळा। डॉक्टर
महिला गट अ गट RBSC क्लब मुंबई शहर, अनिकेत स्पोर्ट क्लब खेड, शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर. ब गट अमरिंद मंडळ मुंबई शहर, स्वराज्य स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर, श्री स्वामी समर्थ महिला क्रीडा मंडळ मुंबई शहर. क गट शिवशक्ती स्पोर्ट क्लब धुळे, श्रीदेवी यक्षिणी कला क्रीडा सेवा संघ कुडाळ, अग्निशामन कला क्रीडा मंच मुंबई शहर. ड गट वेस्टर्न रेल्वे मुंबई शहर, मोरिया इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव, जय अंबे क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. आणि ई गट ठाणे महानगरपालिका ठाणे, रत्ना स्पोर्ट क्लब नाशिक, रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर, ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. अशा 16 संघ या ठिकाणी बाद फेरी साखळी पद्धतीत खेळण्यास पात्र झालेले आहेत. या 16 संघांना विनंती आहे, एकूण साखळी पद्धतीचे 18 सामने होणार आहेत. त्यापैकी 6 सामने आज संपन्न होणार आहेत, 4 सामने चालू आहेत आणि अजून 2 सामने खेळवले जाणार आहेत. उर्वरित सर्व 12 सामने उद्या सकाळी 8च्या सत्रात खेळवले जाणार आहेत. सर्व सहभागी महिला उद्या सकाळी या ठिकाणी 8 वाजता उपस्थित राहायचं आहे. दुसरा पुकार ठाणे महानगरपालिका ठाणे आणि रत्ना स्पोर्ट क्लब नाशिक, रुबी कन्स्ट्रक्शन मुंबई शहर, ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. 4ही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे. थोड्याच अवधीत तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल, याची नोंद घ्या. सामनाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार उद्या ठीक 7:30 वाजता दिनांक 6 फेब्रुवारी 2025 सकाळच्या सत्राला प्रारंभ होईल. याची सर्व खेळाडू, विजयी खेळाडू, त्याचप्रमाणे प्रशिक्षक, सामनाधिकारी आपण नोंद घ्यायचे. उद्या ठीक 7:30 वाजता आपण उपस्थित राहायचे. आज या ठिकाणी अनेक मान्यवरांचं सुद्धा शुभागमन झालं. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं तसेच त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर महेश शिंदेजी, जे आपल्या इंडियन कबड्डीचे फिजिओ होते, प्रोचे फिजिओ आहेत, त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. माननीय उपकल्याण आयुक्त श्री नंदलाल राठोड साहेब यांना विनंती, आपण डॉक्टर महेश शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू.
धन्यवाद, मान्यवरांचा आभार. त्याचप्रमाणे उपस्थित क्रीडा रसिक तुमची सुद्धा भरभरून कौतुक माननीय कल्याण आयुक्त रविराज इळवे सरांच्या वतीने. उद्या सुद्धा सकाळी सत्र असेल. याची सर्व विजयी संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची. ठीक 7:30 वाजता. त्याला सांगायचं वाजवत